Hello friends, welcome to my new video. Today we look Androcles and the Lion. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वीतील इंग्रजी विषयाचा अँड्रोक्लिस अँड द लॉयन हा घटक पाहणार आहोत. Androcles and the Lion. Long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles, but he had a very cruel master. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however weak he might be. Long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. अँड्रोक्लिस नावाचा एक दयाळू, प्रेमळ, विवेकी माणूस होता. काइंडचा अर्थ दयाळू, कर्टियसचा अर्थ विवेकी, सभ्य. कोण होता? अँड्रोक्लिस होता. त्याचं नाव होतं अँड्रोक्लिस. तो खूप दयाळू, विवेकी, प्रेमळ होता. But he had a very cruel master. परंतु त्याचा मालक कसा होता? दुष्ट होता, क्रूर होता. क्रुएलचा अर्थ क्रूर. त्याचा जो मालक होता तो कसा होता? दुष्ट होता, क्रूर होता. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. आता स्लेवचा अर्थ या ठिकाणी पर्सन विदाउट फ्रीडम. स्लेव म्हणजे गुलाम. स्लेवचा अर्थ काय? गुलाम. इन दोज डेज, त्या काळी, त्यावेळी किंवा त्या काळामध्ये. इन दोज डेज किंग्स राजे, नोबेल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. त्या काळी राजे महाराजे जे होते आणि तत्सम जे श्रीमंत लोक होते ते लोक काय करायचे? गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत असत. पुअर पीपल ॲज दिअर स्लेव्स, गुलाम बनून काय करायचे? त्यांना ठेवायचे. अँड्रोक्लिस वॉज अ स्लेव. आणि अँड्रोक्लिस कसा होता? एक गुलाम होता. अँड्रोक्लिस हाही एक असाच एक काय होता? गुलाम होता. द स्लेव्स वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर. काय सांगितले ते या ठिकाणी? या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला झुपत असत, म्हणजे जबरदस्ती त्यांच्याकडून काम करून घेत असत. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. मालक जे सांगतील ते काम त्यांना करावं लागत असत. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. फ्रीडमचा अर्थ या ठिकाणी, फ्रीडमचा अर्थ काय या ठिकाणी? स्वातंत्र्य. फ्रीडमचा अर्थ काय या ठिकाणी? स्वातंत्र्य. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नसे, कोणतेही अधिकार नसत. नो राईट्स, अधिकार नव्हते त्यांना. नो फ्रीडम, स्वातंत्र्य नव्हतं त्यांना. कोणत्याच प्रकारचं त्यांना त्यावेळेस स्वातंत्र्य नव्हतं. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. अगदी मालक त्यांच्याशी गैरवर्तन करीत असेल तरी त्यांना सोडून जाता येत नसे, अशी परिस्थिती त्यावेळेस होती. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. बाउंड बाय लॉ, आता या ठिकाणी बाउंड बाय लॉचा अर्थ आहे स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज. कायद्याने किंवा नियमानुसार बंधन असणे. मालक कितीही क्रूरपणे वागला तरी त्यांची आज्ञा पाळणे हे त्यांच्यासाठी कायद्याने बंधनकारक असे. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाउएवर वीक ही माइट बी. मालक कितीही क्रूरपणे वागला तरी त्यांची आज्ञा पाळणे हे त्यांच्यासाठी कायद्याने बंधनकारक असे. Androcles did not like his heartless, weak master. His master starved his slaves and often wept. Androcles felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his master. हार्टलेसचा अर्थ या ठिकाणी निर्दय. वीकचा अर्थ या ठिकाणी दुष्ट. स्टार्वचा अर्थ या ठिकाणी उपाशी. वीप
व्हिपचा अर्थ चाबूक मारले. अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस वीक मास्टर. अँड्रोक्लिसला त्याचा निर्दयी निष्ठुर मालक अजिबात आवडत नसे. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप देम. तो गुलामांना उपाशी ठेवीत असे आणि चाबकाचे फटके देखील मारत असे. इतका तो निष्ठुर होता. कोण? अँड्रोक्लिसचा मालक. अँड्रोक्लिस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लिसला असं वाटत होतं की याची सेवा करण्यापेक्षा मला मृत्यू आलेला चालेल. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण ओढावलेले बरे असे अँड्रोक्लिसला वाटे. ॲट द फर्स्ट चान्स ही इस्केप फॉर द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. तो चांगल्या संधीची वाट पाहत राही. अखेर एकदा संधी मिळताच तो क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला. इस्केप सुटका, क्लचेस तावडीत सापडणे. नाव अल्दो अँड्रोक्लिस हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. कावर्डचा अर्थ या ठिकाणी भेकड किंवा भॅड. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट्स दॅट रोम्ड द फॉरेस्ट. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. Shelter चा अर्थ या ठिकाणी निवारा. beasts चा अर्थ या ठिकाणी पशु. roam चा अर्थ हिंडणे, भटकणे. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. coward चा अर्थ या ठिकाणी भेकड किंवा भॅड. अँड्रोक्लिस जरी पळून गेला असला तरी तो भॅड नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो जंगलात लपून बसला. त्यानं जंगलामध्ये निवारा शोधला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. पहा, जंगलात फिरणाऱ्या श्वापदाचे त्याला भय नव्हते. म्हणजे जंगलामध्ये जे पशु असतील त्याचे भय त्याला नव्हते. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. डोक्यावर छप्पर नाही याची त्याला चिंता नव्हती. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेअर एव्हर ही विश्ड. एखाद्या पक्षाप्रमाणे मर्जी होईल तिथे जायला आपण मुक्त आहोत याचा त्याला जास्त आनंद होता. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. वॉन्डरिंगचा अर्थ या ठिकाणी भटकत. फ्ली, रन अवे, पळून जाणे, पळून जा. फ्लीचा अर्थ या ठिकाणी पळून जा. ग्रोल, गुरगुरणे. रॉर, गर्जना करणे. पिटियसली, इन अ पिटियस, कॉशली, खबरदारीने किंवा सावध. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. एके दिवशी जंगलात फिरत असताना अचानक एक सिंह त्याच्या समोर आला. अँड्रोक्लिसच्या समोर अचानक एक सिंह आला. जंगलात फिरत असताना अँड्रोक्लिसच्या समोर अचानक एक सिंह आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. मागे फिरून पळून जावे असे त्याला प्रथम वाटले. फ्लीचा अर्थ या ठिकाणी पळून जाणे. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याला बघून सिंह हल्ला नाही, गुरगुरला नाही की त्याने डरकाळी फोडली नाही. इट नायदर growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. किंबहुना जणू वेदनेने केविलवाने होत तो त्याच्याकडे पाहत होता. गुरगुरला नाही की त्याने डरकाळी फोडली नाही हे त्याच्या लक्षात आले. किंबहुना जणू वेदनेने केविलवाने होत तो त्याच्याकडे पाहत होता. मॅनर करुणेने. अँड्रोक्लिस पॉज्ड अँड अँड्रोक्लिस थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशसली
टुवर्ड्स द लॉयन स्टेप बाय स्टेप. अँड्रोक्लिस थबकला आणि एक एक पाऊल पुढे टाकीत तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागला. द लॉयन moaned and whimpered, "Please help me." Its eyes seemed to say. सिंह कणत विव्हळत होता आणि त्याचे डोळे कृपया मला मदत कर अशी जणू याचना करीत होते. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. Wounded चा अर्थ या ठिकाणी जखमी. Wounded. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. तेव्हा त्याला दिसले की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला होता. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. Distressचा अर्थ या ठिकाणी यातना. On a closer look, जवळ जाऊन पाहिल्यावर Androcles noticed that a big thorn had pierced on of the lion's toes. जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रॉक्लिसला दिसले की एक मोठा काटा सिंहाच्या एका बोटात घुसला होता. सिंहाच्या पायाच्या बोटामध्ये काय घुसला होता? एक काटा घुसला होता. जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रॉक्लिसला दिसले की एक मोठा काटा त्याच्या बोटात घुसला होता. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. सिंहाच्या वेदनेचे हे कारण आहे तर अँड्रोक्लिस स्वतःच पुटपुटला. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw, but the lion seemed to understand his good intention. Summoning up all the courage म्हणजे धीर गोळा करून. डेफ्टलीचा अर्थ या ठिकाणी स्किलफुली अँड क्विकली हाताने करावयाच्या कामात कुशल. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रॉक्लिसने आपला हात हळूच सिंहाच्या जखमी पंजाकडे नेला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. सिंहाच्या दुखऱ्या पंजाला हात लावला तर तो आपल्यावर हल्ला करेल की काय अशी त्याला भीती वाटत होती. But the lion seemed to understand his good intention. पण सिंहाला त्याचा सद्हेतू समजला असावा. Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. Androcles took the paw in his left hand. Androclesने सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला. Then deftly he pulled out the thorn. शिताफीने त्यातला काटा ओढून काढला. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. आणि अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या कनवाळू मनुष्याने सिंहाच्या जखमी पंजावर बांधली. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. Gratitudeचा अर्थ या ठिकाणी कृतज्ञता. आणि काय आश्चर्य, जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात चाटला. Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest
and share his food with the helpless beast. Every day he would clean and raise the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. Androcles remained with the lion till it could walk again. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोक्लिस त्याच्या जवळच राहिला. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. तो जंगलात जाऊन शिकार करत असे आणि त्या असह्य पशुबरोबर आपले अन्न वाटून खाई. Every day he would clean and dress the lion's wound. woundचा अर्थ या ठिकाणी जखम. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मल्लमपट्टी करत असे. एव्हरी डे प्रत्येक दिवशी. ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वूंड. प्रत्येक दिवशी तो काय करत असे? सिंहाची जखम स्वच्छ करत असे आणि त्यावर मल्लमपट्टी करीत असे. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लिस व्हेरेवर ही वेंट. लवकर सिंह हिंडू फिरू लागला. बरेचदा अँड्रोक्लिस जिथे जाईल तिथे सिंहही त्याच्या पाठोपाठ जाई. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. They searched for him high and low but couldn't find him. At last they came to the forest where Androcles lived. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. अँड्रोक्लिसला दरम्यान अँड्रोक्लिसच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लिस. अँड्रोक्लिसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट couldn't find him. त्यांनी कसून शोध घेतला पण त्यांना काही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. At last they came to the forest where Androcles lived. अखेरीस शेवटी अँड्रोक्लिस राहत होता त्या जंगलात ते आले. सोल्जर्स अँड्रोक्लिस ज्या जंगलात राहत होता त्या ठिकाणी ते त्याला शोधण्यासाठी आले. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in chains in a prison. The lion was caged. रेस्टचा अर्थ आराम, केजचा अर्थ कोंडणे, पिंजऱ्यात ठेवणे, पनिशमेंट याचा अर्थ शिक्षा. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. असे झाले की नेमके त्या दिवशी अँड्रोक्लिस एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. Both of them fell into the hands of the soldiers. त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. The soldiers took them back to the city. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. They put Androcles in chains in a prison. The lion was caged. त्यांनी अँड्रोक्लिसला साखळीने बांधून तुरुंगात डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले. In those days, people who were found to be guilty of a serious crime were paid to wild beasts as punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. In those days, people who were found to be guilty of a serious crime were paid to wild beast as punishment. त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली पशूच्या तोंडी दिले जाई. जंगली श्वापदाच्या तोंडी दिले जाई. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too
was to be thrown to the wild beast. आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाई. त्यामुळे अँड्रोक्लिसलाही जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly. The trumpeters blew the trumpet and Androcles was brought into the arena. His chains were unbound. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. Trumpeterचा अर्थ होतो तुतारी वाजवणारे. Arena, a ground surrounded by seats on all sides for sports and other public events. रिंगण, खेळासाठी वापरायचे बंदिस्त मैदान, ज्या ठिकाणी लोक बसतात अशी जागा तीच अरीना. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी राजा सर्कशीच्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. उपस्थित समुदायाने एकच जल्लोष केला. द ट्रम्पिटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लीज वॉज ब्राउट इन टू द अरीना. तुतारीवादकांनी तुतारी वाजवण्यास सुरुवात केली आणि अँड्रोक्लिसला रिंगणात आणण्यात आले. His chains were unbound. त्याच्या साखळ्या सोडवण्यात आल्या. He felt weak and dismayed. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. He was certain that this was the last day of his life. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. It had been kept hungry to make it more ferocious. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. Androcles was filled with fear, but he put up a brave front. भीतीने अँड्रोक्लिसला ग्रासून टाकले, मात्र तरीही त्याने धैर्य सोडले नाही. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring, but suddenly it stopped in its track. पण अचानक तो थबकला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. Then it moved slowly forward. त्याचा सगळा आवेश आणि आक्रमकता नाहीशी झाली. All its rage seemed to have melted. Androcles saw this too. Each friend recognized the other. त्याचा सगळा आवेश आणि आक्रमकता नाहीशी झाली. अँड्रोक्लिसनेही त्याला पाहिले आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखले. To everyone's amazement, the lion bounded towards Androcles again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. सिंह पुन्हा अँड्रोक्लिसकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोहोचल्यावर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अँड्रोक्लिसने सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. People began to cheer Androcles and asked for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. When they heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. People began to cheer Androcles and ask for his release. लोक अँड्रोक्लिसच्या नावाचा गजर करू लागले. and ask for his release आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले.
The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोक्लिसला विचारले. When they heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञता या मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. त्याने अँड्रोक्लिसची सुटका करण्याचे आदेश दिले. आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. The two friends went back to the forest to live a free life. When the emperor asked the Androcles what other reward he would like, आणखी कोणते बक्षीस हवे असे राजाने अँड्रोक्लिसला विचारले. Androcles replied that he did not want anything for himself. तेव्हा अँड्रोक्लिस म्हणाला की मला स्वतःसाठी काही नको, but he wanted the lion to be set free. परंतु सिंहाला मुक्त करावे. The two friends went back to the forest to live a free life. अशा रीतीने दोघे मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले. विद्यार्थी मित्रांनो, अँड्रोक्लिस अँड द लायन या गोष्टीतून आपण काय शिकलो? मोरल द स्टोरी. In the fable Androcles and the Lion, student will learn that gratitude and compassion are the signs of a noble soul. The moral value that I have seen in the story is never forget the person who helps us when we are in trouble. A person's good deed will definitely help him in any critical situation that he endeavor. A friend in need is a friend indeed. Thanks for watching this video. Please like and subscribe my channel.